तर मावळच्या कुंडमळा पुलावर धोकादायक असा बोर्ड लावल्यानंतरही पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलाय आणि इतकंच नाही तर मावळ दुर्घटनेसारख्या जवळपास 500 जागा या धोकादायक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि अशा धोकादायक ठिकाणी बोर्ड लावून सुद्धा पर्यटक जात असतात। त्यामुळे पर्यटकांना कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। 10 जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल झाला नसता। याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। गावकऱ्यांनीही तिथे पाटी लावली होती की हा पूल धोकादायक आहे। दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले, काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही, म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये, पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, तर पर्यटक त्या ठिकाणी गेले। मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं। त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं। पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे।